सॉफ्टेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट फलटण तर्फे राबवण्यात येणाऱ्या एक्सेल टिप्स आणि ट्रिक्समध्ये आपलं स्वागत आहे। ह्या सेशनमध्ये आपण एक्सेलचा वापर ॲज अ डेटाबेस म्हणून करणार आहोत आणि मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर आपण फ्रंट एंडला करणार आहोत, म्हणजेच रिपोर्ट बनवण्यासाठी करणार आहोत। एक्सेल हे डेटाबेस म्हणून राहणार आहे, त्याच्यात डेटा एंटर करायचा आहे, तर रिपोर्ट किंवा फ्रंट एंडला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करणार आहोत आपण। तर ते कसं ते बघून घेऊ, दोघांची इंटिग्रिटी कशी करायची। तर इथे मी डेटाबेसमध्ये इथे एम्प्लॉईचा डेटा दिलेला आहे, डेजिग्नेशन, डिपार्टमेंट, बेसिक सॅलरी, म्हणजे जसं पेरोल आहे तसं आहे। हे पेरोल शीट आहे। इथे नेट सॅलरी म्हणजे हातात पडणारा पगार, डिडक्शन वगैरे सगळ्या बाबी दिलेल्या आहेत। तर हा सगळा डेटाबेस आहे आणि तो मला इंडिव्हिज्युअल प्रत्येक एम्प्लॉईचा सेपरेट असा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये इंटिग्रेट करून घ्यायचा आहे। तर ते कसं ते बघून घेणार आहोत। ते साधारण ते कसं असतं इथे पहिलं दाखवतो तुम्हाला मी ते वर्डची फाईल ओपन, इथे यस करतो आणि इथे तुम्हाला दिसतंय की इंडिव्हिज्युअल प्रत्येक एम्प्लॉईचं इथे सॅलरी शीट आपल्याला दिसतंय। आणि मी इथे गेल्यानंतर इथे मी पाहिजे ते रेकॉर्ड एक्सेलमधलं इथे ॲक्सेस करू शकतो। इथे दिसतंय तुम्हाला सिरियल नंबर, एम्प्लॉई नेम। हा एक्सेलमधला डेटा जो आहे तो मी इथे ॲक्सेस केलेला आहे। आता उदाहरणार्थ आपण बघून घेऊ। हा पहिला एम्प्लॉई आहे तेली आणि त्याचं हे रेकॉर्ड आहे। तर त्याचं इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड मला वर्डमध्ये घ्यायचं आहे। तर मी इथे 1 नंबरचं फील्ड आणतो। तर इथे दिसतंय तुम्हाला त्याचं डेजिग्नेशन, डिपार्टमेंट, इंडिव्हिज्युअल सगळं दिसतंय। नेट सॅलरी, इथे जी नेट सॅलरी आहे त्याची तीच इथं आलेली आहे। असं प्रत्येक एम्प्लॉईचं जर इंडिव्हिज्युअल आपल्याला रिपोर्ट बनवायचा असेल तर अशा पद्धतीची इंटिग्रिटी तुम्ही करू शकता। वर्डमध्ये हे घ्यायचं कारण की वर्डमध्ये फॉर्मॅटिंगचे अनेक ऑप्शन आहेत, रिपोर्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं बनवता येतात। आता हे कसं करायचं ते आपण बघून घेऊ। प्रथम एक फोल्डर बनवून घ्या। मी ते न्यू फोल्डर बनवतो, त्याला डेटा नाव देतो। त्याच्यानंतर मी या फोल्डरवर डबल क्लिक करतो आणि मगाची फाईल मला इथे पेस्ट करावी लागेल। माझ्याकडे ऑलरेडी फाईल आहे ही। मी डाउनलोडमध्ये खाली दिलेली आहे ही फाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता डेटाबेस फाईल। तर ह्या फोल्डरमध्ये ती डेटाबेस फाईल पाहिजे आणि तुम्हाला जी वर्डची फाईल करायची आहे ती सुद्धा इथे सेव्ह करावी ह्या लोकेशनला, म्हणजे त्याच्यात दोघांमधलं रिलेशन व्यवस्थित राहतं। मी इथे वर्ड ओपन करणार आहे। मी इथे मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केलेलं आहे। आता मी इथे फोल्डरमधलं एक्सेल सुद्धा ओपन करतो। डेटाबेस फाईल जी एक्सेलची आहे ती मी इथं ओपन केलेली आहे त्या फोल्डरमधली। आता मी वरची जी हेडिंग्स आहेत ह्याची ही कॉपी करून घेतो। Ctrl+C ने कॉपी करता येतात किंवा इथे डायरेक्ट क्लिक करू शकता। मी मिनिमाइज करतो आणि ह्या वर्डमध्ये मी आता ते पेस्ट करणार आहे। पेस्ट केल्यानंतर मी इथे प्रत्येक फील्ड समोर येऊन इथे एंटर करतो, जे ते एका खाली एक अशी कॉलम हेडिंग्स येऊन जातील। कॉलम हेडिंग्स कॉपी केलेली आहे सगळी एक्सेलमधून। आता मी एक एक करत ते एंटर करून सेपरेट करतो। मी सर्व सेपरेट केलेली आहे। आता मी इथे त्याला एक टेबल देणार आहे। तर वर्डमध्ये तुम्हाला माहितीच आहे टेबल कसं द्यायचं असतं। इन्सर्टमध्ये जातो
इन्सर्ट टेबलवर क्लिक करतो, तर आपण जे टेक्स्ट इथं घेतलं होतं कॉपी पेस्ट करून एक्सेलमधलं ते इथं आलेलं आहे. आता मला इथे एक कॉलम टाकायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे लेआउटमध्ये जातो आणि इथे ड्रॉ टेबलमधून मी इथे एक अशी लाईन ड्रॉ करतो. थोडा टेबल ॲडजस्ट करतो मी. एस्केपचं बटन प्रेस केलं असता ते एडिटिंग मोड निघून जातो त्याचा. मी टेबल सिलेक्ट करतो, डिझाईनमध्ये जातो, इथून एखादी डिझाईन चॉईस करतो मी ही डिझाईन घेतलेली आहे. कॉलम थोडासा बारीक करतो हा. फॉन्टचा साईज मोठा करतो. आता ह्या एक्सेलमधला डेटा जो आहे हा तो आपल्याला तिकडे इंटिग्रेट करून घ्यायचा आहे. म्हणजेच समजा आपल्याला कुणाला रिपोर्ट द्यायचा झाला तर इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या पर्सनचा आपल्याला द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण हे करतोय. मी इन्सर्टमध्ये जातो आणि ह्याला हेडिंग देतो, एक हेडर. त्याच्यानंतर हे सॅलरी शीट असणार आहे, त्याच्यासाठी सॅलरी शीट देतो किंवा सॅलरी रिपोर्ट देतो. वर्डमध्ये आपल्याला पटकन फॉर्मॅटिंग करता येतं, त्याच्यामुळं वर्ड निवडलेलं आहे आपण. मी थोडा टेबल मूव्ह करतो. इथं 4 हेड ॲरो दिसतोय, त्याने मूव्ह करता येतो आपल्याला. आता योग्य ते फॉर्मॅटिंग झालंय. मी डेस्कटॉपमध्ये सेव्ह करणार आहे. डेस्कटॉपमध्ये आपण डेटा नावाचं फोल्डर बनवलं, त्याच्यातच मी इथे रिपोर्ट नावाने सेव्ह करतो. मी इथे रिपोर्ट लिहिलेलं आहे आणि आता सेव्ह करतो. म्हणजे दोन्ही फाईल एक्सेल आणि वर्डचं एकाच ह्याच्यात झालेलं आहे. पेज लेआउटमध्ये किंवा डिझाईनमध्ये जाऊन तुम्ही पेज कलर डिझाईनमध्ये देऊ शकता. मला पेज कलर असा पाहिजे. ग्रे. तर अशा पद्धतीने रिपोर्ट तयार झालेला आहे. आता आपण मुख्य काम म्हणजे एक्सेलचा डेटा इकडे कसा ॲक्सेस करायचा ते बघूया. त्याच्यासाठी अर्थातच मी मेलिंगचा वापर करणार आहे. आता ॲक्च्युली आपलं महत्त्वाचं काम चालू झालेलं आहे. आता मी तर सिरियल नंबरच्या पुढच्या कॉलममध्ये इथे क्लिक करतो, इथे कर्सर आणतो. मेलिंगमध्ये मी आलेलोच आहे डायरेक्ट. आता इथे सिलेक्ट रिसिपंट म्हणून भाग आहे, त्याच्यातलं टाईप न्यू लिस्ट आपल्याला नको आहे, तर यूज ॲन एक्झिस्टिंग लिस्ट ह्याच्यावर क्लिक करायचं. आपला डेटाबेस म्हणून आपण एक्सेल फाईल वापरलेली आहे, ज्याच्यातला एम्प्लॉईचा डेटा आपल्याला ॲक्सेस करायचा आहे, ते डेस्कटॉपवर आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो. ह्याच्यात डेटा फाईल आहे आपली. डेस्कटॉपमध्ये ह्या डेटा फोल्डरमध्ये आपली फाईल आहे. ती डेटाबेसची फाईल मी सिलेक्ट करतो आणि ओपन म्हणतो. त्याच्यातलं कोणतं शीट पाहिजे आपल्याला, तर शीट 1 पाहिजे, तर शीट 1 वर क्लिक करतो. फर्स्ट रो ऑफ डेटा कंटेन कॉलम हेडर, तर फर्स्ट रो मध्ये कॉलम हेडर आहे, तर हे चेकबॉक्स जे आहे तो ऑन ठेवा. ओके. आता पुढचं काम राहतं ते म्हणजे प्रत्येक सिरियल नंबर वगैरे आपण जी फील्ड घेतलेली आहे तिथे कॉलम हेडिंग, त्याच्या पुढे डेटा लिंक करायचा. तर मी सिरियल नंबरच्या इथे जातो. इथे इन्सर्ट मर्ज फील्ड आहे, त्याच्यामध्ये सिरियल नंबर घेतो. इथे आलेलं आहे बघा. नंतर मी एम्प्लॉई नेमच्या पुढे एम्प्लॉई नेम घेतो. डेझिग्नेशनच्या पुढे डेझिग्नेशन. असंच मी करत जाणार आहे.
डिपार्टमेंट, बेसिक सॅलरी, DA, TA, टोटल सॅलरी, PF, फूड कुपन, LIC, बँक लोन, टोटल डिडक्शन आणि नेट सॅलरी. मी सेव्ह करतो. तर इथे मी प्रत्येक कॉलम हेडिंगच्या पुढे फील्ड लिंक केलेली आहेत. आता ही ॲक्च्युली व्हिज्युअल होण्यासाठी इथे प्रिव्ह्यू रिझल्ट म्हणून बटन आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो. तुम्हाला दिसते की पहिलं फील्ड आलेलं आहे. तुम्ही नेक्स्ट फील्ड अशी घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट प्रिंटआउट काढता येते. इथे दिसतंय फिनिश अँड मर्ज. इथे क्लिक केला, प्रिंट डॉक्युमेंट म्हणून इथे बटन आहे, त्याच्यावर जर क्लिक केला तर इथून तुम्ही सगळी रेकॉर्ड ऑल प्रिंट करू शकता इंडिव्हिज्युअली अशी, किंवा करंट रेकॉर्ड करू शकता, किंवा तुम्ही फॉर्म 2 मध्ये पाहिजे ती रेंज देऊ शकता. म्हणजे 3 पासून 5 पर्यंत रेकॉर्ड मला प्रिंट पाहिजेत. ओके केलं की त्यानुसार प्रिंट येणार आहे. ही महत्त्वाची सोय वर्डमध्ये असते, म्हणून अशा प्रकारे लिंक करणं आपल्याला बऱ्याचदा गरजेचं असतं. अशा प्रकारे तुम्ही इंडिव्हिज्युअल रिपोर्ट करू शकता. म्हणजे एक्सेलमध्ये जरी डेटा असा आहे तरी प्रत्येकाचा जर इंडिव्हिज्युअल रिपोर्ट पाहिजे असेल तर आपण वर्डमध्ये घेऊ शकतो. आता समजा हाच 2 नंबरचा एम्प्लॉई आहे, प्यून, त्याचं डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन. त्याला समजा तुम्हाला कर्जासाठी त्याचं कर्ज प्रकरण करायचं आहे, तर त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल त्याचं सॅलरी शीट द्यायचं आहे, तर तुम्ही इथून देऊ शकत नाही. कारण काय होतं की सगळ्या एम्प्लॉईचं तुम्हाला इथे आहे ते सगळं देणं बरोबर वाटत नाही, किंवा सगळं देणं हे सगळ्यांचाच पगार असा रिपोर्ट म्हणून देता येत नाही आपल्याला. तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सेपरेट रिपोर्ट तयार करू शकता. मी तुम्हाला त्याचा प्रिंट प्रिव्ह्यू पण दाखवतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंडिव्हिज्युअल पाहिजे तर इंडिव्हिज्युअल, त्याच्यानंतर तुम्हाला सगळे रेकॉर्ड प्रिंट पाहिजे तर प्रिंट करता येतात. वर्डमध्ये ही महत्त्वाची सोय आहे आणि एक्सेल ॲज अ डेटाबेस वर्डला वापरता येतं.